शंभुराजे, इस विशाल मुगल छावनी में पुरंदर के नीचे आपको कहीं डर तो नहीं लगता? खान साहेब, जैसा जन्मच पुरंदराच्या माथ्याला झालाय तो पायथ्याला थोडंच घाबरणार आहे. शिवसिंहाचे छावे आहोत आम्ही. औरंगजेब बादशाह का चेला हूं मैं. आम्ही चांगलेच ओळखून आहोत. जानते तो हम भी हैं, इसलिए 2 साल तक इंतजार किया है. आखिरकार मुलाकात हो ही गई. अब देखना शंभुराजे, मैं तुम्हारे स्वराज्य में कैसे सुरंग लगाता हूँ. त्याच्या अगोदर आम्ही मुघल सल्तनतीला सुरुंग लावणार. शंभुराजे, हम तुम्हारा इतिहास मिटाने आए हैं. मेरी सफलता की राह की पहली पायदान हो तुम. आणि आम्ही आलोय एक महान इतिहास निर्माण करण्यासाठी. आइए शंभुराजे, आइए, तशरीफ लाइए. ये दिलेर खान तहे दिल से आपका इस्तकबाल करता है. रुकिए हुजूर. क्या बात है मुल्ला? गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन शंभुराजे की तलाशी लेनी चाहिए. ये क्या बेतुकी बातें कर रहे हो तुम? हुजूर, अफजल खान की मौत को भूल गए आप? शिवाजी राजे ने वाघनख से पूरा चीर डाला था उन्हें. जबान को लगाम दो मुल्ला. शंभुराजे हमारे दोस्त हैं, अजीज दोस्त. लेकिन वाघनख. त्याला सांगा, प्रत्येक वेळी वाघनख दिसेलच असं नाही. ये क्या बहस हो रही है मुल्ला? तुम बड़े ही बेअकल हो. मैं बात करने की तमीज है या नहीं? खामोश रहो. जो हुकुम सरदार. आइए शंभुराजे, 2 साल से हम आपका इंतजार कर रहे थे. आखिरकार वो दिन आ ही गया. आपकी और हमारी मुलाकात हो रही है. आइए, हमारे गले से लग जाइए. सुभान अल्लाह, आज कलेजों को ठंडक मिली है शंभुराजे. कब आग लगेगी पता भी नहीं चलेगा. आज हम बेहद खुश हैं. हम भी. अब आप आराम फरमाइए शंभुराजे, आपका शामियाना तैयार है. और हाँ शंभुराजे, आज रात शाही दावत पर मिलते हैं. अल्लाह हाफिज. ठीक आहे. काय केलं शंभुराजे? एक पाऊल पुढे का गेलात? नाही शंभुराजे, तुम्ही चुकलात. घाई केली, खूप घाई केली. का कशासाठी? ठरलेल्या नियोजनात बदल का केलात? या चक्रव्यूहात मोठ्या धाडसानं शिरला आहात खरे, पण आता यातून बाहेर कसे पडणार? पांढरे सरदार, ज्यूज. पूरी छावनी में रोशनी करवा दो. ज्यूज. और मुल्ला जी, आज रात आतिशबाजी का इंतजाम होना चाहिए. ऐसी आतिशबाजी करो, ऐसी आतिशबाजी करो कि जिसकी रोशनी यहाँ से पूरे सौराज्य में दिखाई देनी चाहिए, और खास करके रायगढ़ में. सुनबाई, अवश्य अंधारात काय बसलात? सुनबाई, कशाला लावतेस दिवा? अंधारच बरा होता. हो ना, काय इतकं मनाला लावून घेऊ? त्यात तुमचा काय गुन्हा आहे? हा, आमचाच गुन्हा आहे. मनात शंकेची पाल चुकली तर नेमकं लेकरू पाठीला बांधून घोड्यावर तुम्ही आलात. हे काय साधी गोष्ट आहे का? हवं काय करायचं ठेवलं नाही. उशीर झाला दारात. त्या काहीतरी हे अघटित घडलंच नसतं. युवराज
दिलेर खानाच्या छावणीत केलेच नसते. हवं पर त्यात तुमची काय चूक? आम्हीच कुठेतरी कमी पडलो असं वाटतंय आम्हाला. रायगडावर आल्यापासनं तुमच्या मनाला ह्योच भुंगा पोखरतोय. खाण्याकडे लक्ष नाही, पिण्याकडे लक्ष नाही. हवं नेमकं लेकरू आहे आपल्याला. हा आता काय आपण सड नाही, एकटं नाही. तुझा आधारात द्या, आम्हाला शांत बसू दे. शांत बसायचं राहू दे आता. चला उठा, उठा आणि 2 घास खाऊन घ्या. ते बघा लेकरू रडतय, हवं दासीनं आवरत नाहीये. उठा आणि त्याला दूध पाजा. चला उठा. घरात द्या. फार वाईट झालं ग. ज्या रायगडावर आम्ही मोठ्या आनंदानं राहत होतो, मोठ्या मानानं सन्मानानं वावरत होतो, सगळं संपलं ग आता. सुनबाई, माझं एकच म्हणणं आहे, युवराजांवरचा विश्वास ढळू देऊ नका. फार वाईट घडलं. उठा. फार वाईट घडलं. दारात उठा. चला. कोण चुकलं किंवा कोण बरोबर ते आपण मागावून बघू. पण आता आपल्याला ह्या सगळ्यातून सावरायला हवं. कसं सावरायचं तुम्हीच सांगा. आम्ही काय सांगू? आपण थोरले आहात, आपणच यातून काहीतरी मार्ग काढावा. मार्ग काढलाही असता, परंतु काय करावं कळत नाही. शंभूराजांचं जाणं काळोखी फासल्यागत झालं. थोरल्या बाई साहेब हो, गेला ना महाराजांचा आग, गेला ना महाराजांचा दरारा. दर्याचा किनारा मजबूत तर गलबतांची मिजाज. आपणच सगळे तुटलो तर कसं होणार? महाराज त्यांच्या दालनात, तुम्ही इथे, मुलं शत्रूच्या घरी आणि सुनबाई अंधारात. होणार कसं? केव्हाची वाट पाहतोय आम्ही थाळ्यासाठी. 2दा निरोपही पाठवले पण महाराज काही आले नाही. अहो, तुम्ही थाळे काय लावताय? घशाखाली घास उतरायचा नाही. कोणाची मनस्थिती आहे का खाण्याची? ते खरं आहे, पण आता आम्ही तरी काय करावं? थाळा लावावा की नाही? लावा थाळे. थाळे लावा. गेलेल्यांचा विचार करू नका. पडा. परंतु महाराज शंभूराजे दिलेरखानाकडे गेले. पहिल्यांदाच गेलेत का ते मोगलाईमध्ये? अगदी लहान असताना, म्हणजे 9 वर्षांचे असताना गेले होते. त्यानंतर 12 वर्षांचे असताना गेले होते आणि आज पुन्हा गेले. ठीक आहे, आम्ही बघू काय करायचं. या असल्या अनेक संकटातून आपलं स्वराज्य तावून सुलाखून बाहेर पडलंय. महाराज, तुमच्या मनाला खूप लागलंय. आता गेलेल्यांचा विषय नको, निदान जेवताना तरी नको. वाढा. रायप्पा जी, खूप थकलोय आम्ही आणि सपाटून भूक सुद्धा लागली. जी बघितलं, पण इथं कोणाला सांगायचं? कुणावर भरोसा ठेवायचा? समधी परकीच. आदाब हुजूर, शाही दावत का वक्त हो गया है. शाही दावत में तशरीफ लाई. आज मजा आएगा. ऐसी दावत आज तक हमारी छावनी में नहीं हुई होगी. बिल्कुल बिल्कुल हुजूर. या बघा, आलंच युवराज. या युवराज.
आइए मेरे अजीज दोस्त युवराज शंभू राजे। आपकी मेहमान नवाजी के लिए हमने ये शाही दावत का एहतमाम किया है। तशरीफ रखिए। धन्यवाद। भाई मुल्ला अहमद, कुछ भी कहो, यारों दोस्तों के साथ साथ मिलकर खाना पीना बहुत अच्छा लगता है। सचमुच सही फरमाया हुजूर। मैं तो कहता हूँ कि खाने का जायका ही बढ़ जाता है। युवराज, मेवे मिठाइयाँ आपके लिए मंगवाए गए, खजूर बादाम मस्कत से मंगवाए गए। शुक्रिया। और हुजूर, ये शराब मेरे अजीज दोस्त युवराज, आपके कदम हमारी छावनी में पड़े, उसे हम जश्न से कम नहीं समझते। आपने यहाँ आकर हमें जो इज्जत बख्शी है, उसके लिए हम तहे दिल से आपके शुक्रगुजार हैं। हमने खास आपके लिए अकबर बादशाह के जमाने की शराब मंगवाई है, जो बगदादी शराब के नाम से मशहूर है। उठाइए जाम, ये पहला जाम हमारी और आपकी दोस्ती के नाम। लीजिए युवराज, आपको हमारी दोस्ती की कसम। युवराज शर्माइए मत, जाम नौश फरमाइए। वैसे भी दोस्ती में शर्म नाम की कोई चीज नहीं होती। ये क्या युवराज, आपने जाम यहां रख दिया? हम तो समझे आप जाम नौश फरमा। युवराज लीजिए ना। तकल्लुफ मत कीजिए युवराज, जाम उठाइए, नौश फरमाइए। खान साहब, हम शराब नहीं पीते। एक बात बताएं युवराज, कमाल का नशा है शराब में। आइए, नौश फरमाइए। हम शराब नहीं पीते। अरे ये क्या कह रहे हैं शंभू राजे? हम पक्का जानते हैं कि आपने शाक्त पंथ को कबूल किया है। आगोरी पंथ म्हणा मुल्ला अहमद, आगोरी पंथ यात 5 मकार असते ती, त्यातला एक मकार म्हणजे मदिरा मद्य। आहे का नाही? युवराज, हमने तो यहाँ तक सुना है कि नशे के बगैर पूजा नहीं होती। जी नहीं खान साहब, तो वामचारी पंथ आहे। आमच्याकडे दक्षिणाचारी पंथ आहे। वैसे भी हम नशा करते हैं, लेकिन फिर हम नशा करते हैं दिलेरी की। हम नशा करते हैं बहादुरी की, पराक्रमाची नशा करतो आम्ही। दिन रात उसी में रहते हैं। वाह, क्या बात है, बहुत खूब। अहो हुजूर, नुसतं बहुत खूप काय करताय? अहो घेतील किती आहे? घ्या घ्या युवराज। हा. ठीक है, ठीक है, खाना पेश किया जाए। शंभू राजे, खाना नौश फरमाइए। इतनी बड़ी थाल? हाँ युवराज, हम सब लोग साथ मिलकर खाना खाते हैं, ये हमारी रस्म है। लीजिए, खाना खाइए, बिस्मिल्लाह कीजिए। आप सब लोग भी बिस्मिल्लाह कीजिए। पांडे सरदार, आइए। हा हा हुजूर, हा। अरे शंभू राजे, कीजिए, बिस्मिल्लाह कीजिए। राज, नौश फरमाइए ना खाना। खान साहेब, आम्हाला भूक नाही। आम्ही दूध घेऊ फार तर।
पोट भरलं आमचं. अगदी झणझणीत होती आणि काढलं डोळ्यात. महाराजांचं काहीच समजत नाही. ते कधी कोणाला समजलंय? पण बघितलात ना, शंभूराजांबद्दल विषय सुद्धा नाही काढला. विषय काढण्यासारखं केलंय का त्यांनी? मोगलांना जाऊन मिळाले असते. पण आमची अपेक्षा होती. ते स्वराज्य सोडून गेले, त्यांचा विचार महाराजांनी कधी केलाय का? पोटचं लेकरू आहे. महाराजांसमोर पोटचं आणि पाठचं असं काही नसतं. स्वराज्याच्या बाबतीत महाराज किती कठोर आहेत हे ठावे आहे ना आपल्याला. त्यात ते कोणाचीच गय करत नाही. शंभूराजेंची ही गय केली जाणार नाही. थोरल्याबाई साहेब, सूनबाई आहेत. असू द्या, आम्ही त्यांच्या समोरच बोलतो. सगळ्या गोष्टी यांच्या समोर घडल्यात. सगळ्या कारस्थानात यांचा सहभाग आहे. हातोश्री, आमचा सहभाग? हो, तुमचा सहभाग. नाही माझ. आता आम्हाला जास्त बोलायला लावू नका. मुजरा युवराज, युवराज, या पांढरे सरदाला तुमच्याबद्दल लय आदर. लय म्हणजे लईच. मुद्द्याचं बोला. काय नाही, बिर्याणी वाट बघतीये. म्हणजे मेजवानीचा समजा रंगच उडून गेला बघा. चला 2 घास खाऊन घ्या. हे असं एका थाळ्यात? मग काय, आम्ही नाही खात. तुम्ही शेण सुद्धा खाल त्यांनी दिलं तर. देत्यात की, पण सोन्याच्या ताटात देत्यात. म्या खातो. कीव येते तुमच्या या लाचारीची. त्याबद्दल मग बोलू कावा तर. चल, खान साहेब वाट बघत असतील. चल. आम्ही उष्ट अन्न खात नाही. अहो, त्यात गोष्ट काय? उलट एका ताटात खाल्ल्यानं भाईचारा वाढतो. अन्नात यश नाही हे कळतं. आणि भ्रष्टबिष्ट काय होत नाही बरं का. पांढरे, आम्हाला एकांत हवं. अशानं उलट एकांत घालवून बसा. म्हणजे खान साहेबांच्या मर्जीनं नाही वागला मग अवघड होईल. युवराज आहोत आम्ही. हे स्वराज्यात हे तर त्यांच्याच वळचणीला आलत ना. म्हणून म्हणतो त्यांच्या सांगण्यात राहा. म्हणजे जलमभर बसाया पालखी आणि धरायला गोंडा मिळेल. पांढरे, मस्त तुमची छावा म्हणून ओळख असेल तिकडं, पण इकडं तुम्हाला मांजराची बी काळा राहायची नाही. मर्यादेत राहायचं, नंतर मुंडकं मारेन आणि छताला झुंबर म्हणून लटकवेन. वयाच्या 9व्या वर्षी औरंगजेबाच्या नजरेला नजर द्यायला घाबरलो नाही आम्ही. इरखान काय चीज आहे? राग नाही आला आम्हाला, येणार बी नाही. तेव्हा पहिल्यांदा या छावणीत आलो होतो तेव्हा असा तापट होतो मी आम्ही. पण हळूहळू रग जिरत गेली. जिरल तुमची बी जिरल. ही रग जिरणारी नाही, जिरवणारी.